बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आता या प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। ते म्हणाले, ललित पाटील याला डिसेंबर 2020 मध्ये अटक झाली, त्यावेळी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते। उद्धव ठाकरे यांनीच ललित पाटील याच्याकडे तेव्हाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचं प्रमुखपद सोपवलं होतं, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, ललित पाटील याला अटक झाल्यावर लगेच पीसीआर मागण्यात आला। गुन्हा मोठा असल्याने या प्रकरणात लगेच पीसीआर देण्यात आला। ललित पाटील याला पीसीआर मिळाल्याबरोबर त्याला लगेच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यानंतर सरकारी पक्षाकडून ललित पाटीलच्या चौकशीसाठी कोणताही अर्ज करण्यात आला नाही। पोलिसांकडून ललित पाटील याची चौकशी झाली नाही। पीसीआरचा 14 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ललित पाटील याला एमसीआर द्यावा लागला। या काळातही त्याची चौकशी झाली नाही। चौकशी झाली नसेल तर उद्या एखाद्या आरोपी विरुद्ध न्यायालयात खटला भरायचा झाला तर तो कसा भरणार, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला। तसंच तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही, यामागील कारण काय होतं, या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते? ललित पाटीलची चौकशी न करण्यासाठी कुणाचा दबाव होता? या प्रकरणात खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मी ते आत्ताच सांगणार नाही, असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणातील सस्पेन्स ठेवला। शिवसेनेत फूट पाडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेत। दोन्ही गटांनी यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली, पण यंदाही शिवतीर्थ मैदान ठाकरे गटालाच मिळालं। यानंतर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे। या दसरा मेळाव्याचा पहिला टीजर शिंदे गटाकडून जारी करण्यात आलाय। शिवसेनेचे एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व, शिवसेनेचा दसरा मेळावा, चलो आझाद मैदान, टीजर प्रकाशित, असं ट्विट नरेश मस्के यांनी केलंय। या टीजरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची एक ऑडिओ क्लिप आहे। यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा असा उल्लेख देखील करण्यात आलाय। गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा शिंदे आणि ठाकरे गटामधील वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या दरवाजापर्यंत गेला होता। न्यायालयानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिल्यानं शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा झाला होता, तर वांद्रे येथील बीकेसीमध्ये शिंदे गटाचा मेळावा झाला। त्यामुळे यंदा हा वाद उभा राहतो का, याकडे सर्वांचं लक्ष होतं। पण शिंदे गटानं यंदा आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्याचं ठरवल्यानं शिवतीर्थावर ठाकरे गटाचा मेळावा होण्याचं निश्चित झालं। दरम्यान आता आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटानं टीजर जारी केलाय। राज्यातील कंत्राटी भरतीवरून सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं होतं। कंत्राटी भरतीबाबत आक्रमक होऊन महाविकास आघाडीनं आंदोलनही सुरू केलं। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्यातील कंत्राटी भरतीचा शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत अशी घोषणा केली असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र या भरतीला सुरुवात काँग्रेस राष्ट्रवादीनेच केली होती। 2003 साली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्यात आली। त्यानंतर 2010 साली अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दोनदा कंत्राटी भरती काढण्यात आली। 2011 साली पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा GR काढण्यात आला। 2013 साली अशीच भरती काढण्यात आली। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशीर्वादानं त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती, मात्र हे लोक स्वतःचं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे आता आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत, असा हल्ला बोल देवेंद्र फडणवीसांनी केला। दरम्यान महाराष्ट्रात कंत्राटी भरती संदर्भात मोठा गदारोळ केला जातोय। जे याचे दोषी आहेत, ज्यांनी हे केलंय तेच जास्त आवाज करतायत। कंत्राटी भरतीचे दोषी कोणी आहेत हे समोर आलं पाहिजे, त्यामुळे यांचं थोबाड उघडलं पाहिजे। यासाठी काही गोष्ट मी तुमच्यापर्यंत मांडतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांची तोफ पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये धडाडली। उद्यापासून प्रत्येक घराघरात जा, मराठा समाजास आरक्षण समजून सांगा, एकत्र काय यायचं ते सांगा, आणि तिसरं सूत्र म्हणजे एकानं आत्महत्या करायची नाही, उद्रेक करायचा नाही, जाळपोळ करायची नाही, मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर जल्लोष होईल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, असा इशारा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथून सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तोफ पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये धडाडली। लाखो तरुणांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांचं बलिदान वाया जाऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं। या तरुणांच्या जीवन संपवण्यास फक्त सरकारच जबाबदार आहे, कारण सरकारनं मराठा आरक्षण दिलं असतं तर त्या तरुणांना जीवन संपवावं लागलं नसतं। आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंचही मागं फिरणार नाही। मी एकदा शब्द दिला की बदलत नाही। सरकारकडून मराठा समाजावर अन्याय झालाय, आता राज्यातील मराठा एक झालाय। आपण आतापर्यंत मोर्चे खूप काढले, सभा घेतल्या, परंतु आरक्षण समजून घेतलं नाही।
घराघरातील समाजास आरक्षण समजून घेणं गरजेचं होतं. ज्यांना आरक्षण समजलं त्यांनीही मराठ्यांना ते शिकवलं नाही. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते नक्कीच आरक्षणात गेले. आपण फक्त असेच बसलो. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून रणनीती आखली जाते. विद्यमान खासदारांसह जिल्ह्यातील अन्य उमेदवारांकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खासदार सुजय विखेंच्या विरोधात पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळं निलेश लंकेंच्या या नव्या खेळीमुळं खासदार विखेंचं टेन्शन वाढणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. निलेश लंके हे नगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात पत्नीला रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांना मी यापूर्वीही आवाहन केलं होतं. त्यांनी जिल्हा बँकेत त्यांची सीएची टीम पाठवावी. त्या ठिकाणी कारखानदारांची कर्ज तपासावीत. ज्या कारखानदारांची कर्ज सरप्लस आहेत त्यांना जादाची रक्कम द्यायला भाग पाडू. मात्र जी सरप्लस नाहीत त्यांच्या बाबतीत काय करावं त्यांनी सांगावं, असा सल्ला मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांना दिलाय. अंतिम बिलापोटी 400 रुपये मिळावेत. कारखान्यातील सर्व वजन काटे डिजिटल व्हावेत. या मागणीसाठी शेतकरी संघटनेचं आक्रोश आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील 37 साखर कारखान्यावर ही पदयात्रा जाणार असून अनेक ठिकाणी साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचं नुकसान केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांना सल्ला दिलाय. आंदोलन करण्याची ही योग्य वेळ नाही. यंदा पाऊस कमी झालाय, त्यामुळे पीक कमी आहे. राजू शेट्टी यांनी त्यांची सीएची टीम बँकेत पाठवावी. त्या ठिकाणी ज्या कारखानदारांची कर्ज सरप्लस आहेत त्यांना रक्कम द्यायला भाग पाडू. मात्र जर कारखानदारांच्यावर कर्ज असेल तर त्यांनी सांगावं काय करायचं. राजू शेट्टी यांच्यामुळेच देशात FRP कायदा झाला, असंही मुश्रीफ म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.